मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निरूपा म्हणालेली असते देविकाने हे कर्ज फेडलं म्हटल्यानंतर देविकाकडेच हे घराचे पेपर्स द्यायचे ठेवायला, ती अगदी व्यवस्थित ठेवेन. मग सत्या म्हणतो, बापरे, या देविकाकडे? कारण त्या देविकाच्या रूममध्ये तर पंकजसुद्धा राहतो ना. दोघेही ते कागद केव्हा गायब करून टाकतील ना आपल्याला कळणार सुद्धा नाही. तेव्हा देविका आणि पंकजला खूप राग येतो की सत्या सारखा आपल्या विरोधात बोलतोय, कारण तो खरं बोलत असतो. मग पुढे आता सत्या म्हणतो, माझा बाप ना खूप हुशार आहे, त्याला अगदी सगळ्या गोष्टी कळतात आणि म्हणून तर तो कागद धूमकेतूला देतोय. आणि तसंही हे जे घर आहे ना ते या देविकामुळेच गहाण पडलं होतं. तिच्याच पार्लरसाठी, त्यांच्या लग्नासाठी ते पैसे गहाण ठेवून हे घर उभे केले होते. आणि मग हिने पैसे दिले म्हणून काही उपकार नाही केले आपल्यावर. आणि बाप, मी तुला आत्ताच सांगतोय शेवटचं, काहीही झालं तरी ही चूक तू अजिबात करू नकोस, नाहीतर हे असं होईल की मांजरासमोर आपणच दुधाची वाटी नेऊन ठेवायची. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो निरूपा, बरोबर आहे. मग आता सुधाकर राव म्हणतात, हो निरूपा, आता मला तुझ्यावर आणि तुला साथ देणाऱ्यांवर, म्हणजे ज्यांच्यामुळे या घरावर एवढं मोठं संकट आलं त्यांच्यावर एका पैशाचा सुद्धा भरोसा नाही, असं म्हणून ते या त्रिकुटांकडे पेपर देण्यासाठी स्पष्टपणे नकारच देतात. मग आता सगळेजण जरा एकदम शांत शांत असतात, कारण सुधाकर रावांसमोर आज कुणी काही बोलत नसतं. आता सुधाकर राव म्हणतात की मीरा, हे पेपर्स घे आणि तुझ्याकडे ठेव. तेव्हा ती म्हणते, नको बाबा, एवढी मोठी जबाबदारी तर माझ्यावर नको आहे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, मीरा, मी तुला काय म्हणतोय, अगं घे की हे पेपर्स, अगं खरंच कुणी काहीही म्हणणार नाही तुला. तेव्हा आता सुधाकर राव सारखे सारखे फोर्स करत असल्यामुळे मीरा ही नाईलाजाने सत्याकडे बघते. तर सत्या इशारा करूनच सांगतो की घे ते पेपर्स. मग तेव्हा कशीबशी मीरा हे ते पेपर्स घेते. त्यानंतर सत्या म्हणतो, धूमकेतू, हे बघ, जबाबदारीचं काम आहे, त्यामुळे हे पेपर्स ना अगदी व्यवस्थित तू ठेव, कारण या घराच्या पेपरच्या कागदावर खूप जणांचा डोळा आहे, एवढं लक्षात ठेव. तर आता निरूपाला डावलून मीराला ते पेपर दिल्यामुळे रागातच निरूपा ही सुधाकर रावांकडे पाहते आणि तिला आता खूप म्हणजे खूपच राग येतो. ती रागात मीरा, सत्या व सुधाकर रावांकडे पाहत पाया आपटतच तेथून जाते. तर सत्या आणि आजी मात्र हसत असतात. देविका आणि पंकजला अजूनच राग येतो. मग दुसरीकडे मीरा आता रूममध्ये येते आणि त्या पेपर्सकडे पाहत असते. आता घराचे पेपर्स आपल्याकडे आलेत याचा आनंद खरं तर तिला होत नाही, कारण ती खूप मोठी जबाबदारी असते. त्या पेपरकडे पाहत ती मनातच विचार करू लागते की बाबांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, खरं हा माझ्यासाठी किंवा त्यांच्यासाठी खूप मोठा सन्मान देखील असेल, तरीही अधिकार फक्त सासूबाईंचाच आहे, कारण बाबांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिल्यानंतर आता माझ्यावर सासूबाई या जरा जास्तच चिडणार. आणि तसंही बाबांचंही बरोबरच होतं, कारण आपल्या हक्काचं स्वतःचं राहतं घर हे आपण कसं सावरायचं हे बघत असतो. पण सासूबाईंनी तर फक्त आणि फक्त पैशांसाठी ते घर गहाण ठेवलं, ते सुद्धा अगदी कुणाला न सांगता. म्हणूनच बाबांना केवढा मोठा धक्का बसला असेल याचाच मीरा आता विचार करत असते. आणि एवढा मोठा विश्वासघात झाल्यानंतर बाबांनी आता विश्वास तरी कसा ठेवायचा. मग आता हाच विचार मीरा सारखी सारखी करत असते की बरं झालं बाबांनी ते पेपर सासूबाईंच्या हातात दिले नाही. एका क्षणी तिला वाईटसुद्धा वाटत असतं आणि दुसऱ्या क्षणी असं सुद्धा वाटत असतं की सासूबाईंचा हा हक्क आहे. तिच्याच मनाचा अगदी गोंधळ उडालेला असतो, कारण जर ते पेपर्स पुन्हा निरूपाच्या हातात गेले तर पुन्हा ते घर ती बबड्या किंवा बबडीच्या बोलण्यामध्ये येऊन गहाण तर ठेवणार नाही ना, याची भीती सर्वांनाच वाटते. आणि म्हणून जबाबदार व्यक्तीच्या हाती ते पेपर्स सुधाकर रावांनी सोपवलेले असतात. त्या पेपरकडे मीरा बघतच राहते. तेवढ्यातच तेथे आता सत्या येतो आणि असं चुटकी वाजवून तिला भानावर आणतो. विचारतो, काय ग ए धूमकेतू, तू अजूनही याच गोष्टीचा विचार करतेस का? मग आता मीरा म्हणते, बाबांनी हे सगळे पेपर्स माझ्याकडे दिलेत खरं, तरीसुद्धा मला असं वाटत होतं की हे सगळे पेपर्स आहेत ना त्यांनी त्यांच्याकडेच ठेवायला हवे होते. मग आता
सत्या म्हणतो, अगं यातूनच दिसून येतोय की बापाचा सर्वात जास्त विश्वास त्यांच्या बारक्या सुनेवर आहे, म्हणजे तुझ्यावर आहे. आणि माझा सुद्धा विश्वास फक्त आणि फक्त धूमकेतू तुझ्यावरच आहे. अगं एवढ्या मोठ्या जबाबदारीचं काम आपल्या घरात एकच माणूस करू शकतो, आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त तू आहेस, कारण तुला घर सांभाळणं व्यवस्थित जमतं. मग आता सत्या म्हणतो, हे कागद तू अगदी जीवाच्या पलीकडे जपून ठेवशील हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा मीरा म्हणते, अहो ते तर मी ठेवेनच की, पण सासूबाईंचं काय? तेव्हा सत्या आता मोठ्यानेच ओरडतो, काय निरूपा? अगं त्या निरूपाला ना मार गोळी, आणि जर का ती तुला काही बोलली तर तिला दाखवायची फक्त सत्यागिरी. बरं मला एक भाडं आहे, तेवढं मी सोडून येतो हा, चल बाय बाय, असं म्हणून सत्या तिचा निरोप घेऊन तेथून जायला निघतो. आता सत्या तेथून गेल्यानंतर मीरा लगेचच ते पेपर आपले कपाटामध्ये व्यवस्थित ठेवते. दुसरीकडे पंकजला आता खूपच भूक लागलेली असते, आणि त्यामुळे तो किचनमध्ये खायला पाहत असतो. कुठे त्याला काहीही दिसत नाही, आणि मग त्यामुळेच तो अजून एक डबा उघडतो, तर त्या डब्यामध्ये असतात त्याच्या आवडीचे मोदक पाहून आता तो खूपच खुश होतो आणि म्हणतो, अरे वा वा, मोदक तर खूप छान दिसत आहेत. म्हणून तो आता लगेचच मोदकांवर ताव मारतो. आता निरूपा तेथे येते आणि विचारते, काय रे चाललंय? त्याला आता बोलताच येत नसतं, त्याने अख्खा मोदकच तोंडात कोंबलेला असतो म्हणून. त्यावेळी तो म्हणतो, काही नाही. मग आता ती म्हणते, दाखव काय खातोस तू, असं म्हणून ती पाहते तर त्याने मोदक खाल्लेला असतो. म्हणून ती रागातच म्हणते की त्या मीराने अख्खेच्या अख्खे ते घराचे प्रॉपर्टीचे पेपर खाल्ले, आणि तू इथे मात्र मोदक खात बसलास का? अरे काय करू मी पंकज, तुला मारू की स्वतःला मारून घेऊ? अरे कळत कसं नाही तुला, काय हे तुझं वागणं, कसा वागतोस तू? ती मीरा ना माझ्या तोंडावर येऊन आता हसणार आहे. माझा एवढा अपमान केला तुझ्या बाबांनी, तू सुद्धा आता मला हसणार आहेस का? मला अपमानित करणार आहेस का बबड्या? असं ती विचारते. त्यात तुझ्याकडे नोकरी सुद्धा नाहीये, तू किती वर्ष अशी नाटकं करणार आहेस? मी ऑफिसला चाललो. नाही रे, असा जाप ती आता पंकजला विचारते. तर पंकज मात्र खाली मान घालून आपला वेड्यासारखा उभा राहतो. त्याचं फक्त खायचं काम सुरू असतं. मग आता निरूपा अगदी दातहोट खाते आणि रागात म्हणते, खरंच जर देविकाला समजलं ना तुझ्याकडे नोकरी नाहीये, तर तुझं काय होईल ना याचा जरा विचार कर. कारण घरातील सर्वांना जर समजलं तुझ्याकडे नोकरी नाहीये, तर हे सगळे ना फक्त आणि फक्त आपल्याला भांडे घासायला लावतील. अरे कळतंय का तुला? असं म्हणून निरूपा ही रागातच त्याला जाब विचारते. तेवढ्यातच तेथे आता देविका येते आणि म्हणते, अगदी बरोबर बोलता आहात आई तुम्ही. तेव्हा देविकाने सगळं बोलणं ऐकलं की काय अशी भीती या दोघांना वाटू लागते. त्यामुळे ते दोघेही अगदी धक्क्यानेच देविकाकडे बघतात. तर पुढे आता देविका म्हणते, पंकज अरे तुला काही वाटायला हवं, आई म्हणतात ना ते सगळं मी ऐकलं आहे. देविकाचं हेच बोलणं ऐकून इकडे पंकज आणि निरूपाच्या हृदयाची मात्र धडधड वाढू लागते. कारण त्यांना दोघांनाही असं वाटतं की खरंच या देविकाला सत्य समजले की काय, की पंकज हा काहीच काम करत नाहीये. पुढे आता देविका म्हणते, आई म्हणतायत ना ते बरोबर आहे पंकज, कारण हे लोक दिसतात तेवढे साधेसुधे नाही येत, पण हे लोक ना फक्त फार फार तर भांडी घासायला लावतील. मग आता पंकज न राहून विचारतो, आणि? तेव्हा देविका विचारते, आणि काय, हेच बोलत होतात ना तुम्ही? तेव्हा निरूपा म्हणते, हो हेच बोलत होतो आम्ही. तेव्हा आता निरूपा पंकजकडे पाहते, मग पंकजही सेम तसाच बोलतो, हो हेच बोलत होतो आम्ही. मग आता देविका म्हणते, आई मला ना खूप टेन्शन आले. अहो ही मीरा काय करेल माहितीये, हे घर स्वतःचं आहे असं म्हणून फिरेल, अगदी मालकीन बनून या घरात फिरेल. मग आपण काय करायचं? कारण बाबांनी तिला आता ते घराचे कागदपत्र मिळवून दिले आहेत ना, म्हटल्यानंतर ती सुद्धा बाबांचं ऐकणार, आणि बाबा सुद्धा फक्त तिचंच ऐकणार. मग काय, बाबा अगदी तिच्या नावावरच हे घर करून टाकतील. मग सगळं राज्य तिचंच या घरात. मग आपल्याला घराबाहेर काढायला तिला एक सेकंद सुद्धा लागणार नाही, अशी भीती देविकाला वाटते. तेव्हा पंकजला आता आठवतं की आपल्या बॅगा आपल्याच तोंडावर फेकून कशा प्रकारे मीराने घराबाहेर आपल्याला काढलं. आणि हे सगळं आता आठवल्यानंतर पंकज आपले डोळे असे मिचकवतो आणि एका क्षणी जरा शांतच होतो आणि म्हणतो, बापरे, खरंच त्या मीराने जर घराबाहेर काढलं तर?
आणि मम्मा असं झालं ना तर खरंच आपली वाट लागेल, काहीतरी कर ना गं मम्मा, काहीतरी कर ना, असं तो सारखं सारखं निरूपाला म्हणतो. तेव्हा ती म्हणते की बाबड्या, अरे काहीही होणार नाही, तुम्ही कोणीही अजिबात काळजी करू नका, आता तुम्ही बघतच राहा, मी तिला माझ्या पायाखाली ठेवणार म्हणजे ठेवणारच. तर आता निरूपा ही तेथून लगेचच मीराच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा देविका आणि पंकज दोघेही खुश होतात, कारण आता मीराला लगेचच सगळ्या गोष्टींचा जाब निरूपा विचारायला गेलेली असते ना म्हणून. इकडे मीरा ही पेपरमध्ये अजूनही जाहिरातच शोधत असते, कुठे डेकोरेशनचं काम असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायला, म्हणून ती आता पेपरमध्ये ते शोधत असते आणि रूममध्ये आपली एरझऱ्या घालत असते. तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि म्हणते, अरे वा वा वा, काय मजा आहे ग तुझी, म्हणजे घराचे पेपर काय हातात आले तर लगेचच तू साहेबिनीसारखी पेपर वाचायला लागली. काय ग, कागदपत्र हातात आल्या आल्या स्वतःला तू काय मॅडम समजायला लागली की काय? तेव्हा मीरा नुसती निरूपाकडे बघतच राहते. तेव्हा निरूपा पुन्हा म्हणते, अगं एवढं तुला बोलते, हे एवढा तुझा अपमान करते तरी तुझा माज काही उतरला नाही वाटतं. अगं माझ्या घराची कागदपत्र तू खाल्लेसच आहेत, तू तर ही कागदपत्र घेऊन खरंच खूप खुश झाली असशील ना. नाहीतर काय, असं चाळीमधलं घर आणि ते सुद्धा अगदी भाड्याचं, आणि तसंही एवढ्या मोठ्या घराची तुला सवय तरी कुठे आहे, आणि तुला किंमत तरी काय कळणार ग एवढ्या मोठ्या घराची. बरोबर हे जे कागदपत्र तुझ्या हातात आले आहेत तर तू या घराची काही मालकीन नाहीये आणि यावर तसा तुझा काही हक्क सुद्धा नाहीये. तू तुझी नित्यनियमाची कामंही करायचीच आहे, स्वयंपाक बनवायचा, लादी पुसायची, भांडी घासायची, कपडे धुवायची, आणि या घराच्या बाबतीत जर तुला काही वाटलंच तर तू नेहमीचंच काम करायचं, ते म्हणजे साफसफाईचं. बाकी कोणत्याही कोणत्याही गोष्टीला हात लावायचं नाही. आपलं नोकरासारखं ना तसंच काम करायचं, कारण या घराचे कागदपत्र फक्त तुझ्या हातात आले आहेत. तू या घराची मालकीण नाही आहेस, फक्त आणि फक्त चौकीदार आहेस. कोण तर फक्त चौकीदार, असं म्हणून ती आता मीराचा अपमान करण्याची काही अजिबातच सोडत नाही. तेव्हा मीरा म्हणते, सासूबाई तुम्हाला एक सांगू का हो, अहो फक्त 2 गोष्टी ना आपल्या हातामध्ये असतात, तो म्हणजे आपला जन्म आणि आपलं मरण, आणि या दोन्हींमध्ये जे काही घडतं ते सगळं आपलं प्राक्तन असतं. कारण मी एका छोट्याशा चाळीमध्ये लहानाची मोठी झाले, आमचं घर अगदी छोटं होतं आणि भाड्याचं होतं. त्याचबरोबर माझं लग्न होऊन मी या मोठ्या घरात आले, आणि आज तुमच्या घराचे कागदपत्र माझ्या हातात आहेत, आणि उद्या काय होईल ते खरंच काही माहीत नाही. आणि खरं तर या सगळ्याचा ना काही फरक नाही पडला पाहिजे, आणि मला तर असं वाटतं अजिबात पडू सुद्धा नाही, कारण एकच गोष्ट फक्त आपल्या हातात असते आणि ती म्हणजे आज. आणि आजचा दिवस आपण किती आनंदाने जगतो ना, हेच फक्त आणि फक्त महत्त्वाचं असतं. तेव्हा काय काय बोलतेस ग? हो, ते काय म्हणतात फिलॉसॉफी का काय ना, ती फिलॉसॉफी झाडतीयस का तू? ती फिलॉसॉफी तर तू झाडूच नको, फक्त आणि फक्त घर झाडायचं, असं तिचा अपमान करत पुन्हा ती मीराला म्हणते. आणि तुझ्या या बोलण्यामध्ये ना आमचे हे येतील, मी काही येणार नाही. काही प्रयत्न जरी केला ना असा तरी ही बघ तुझं काही खरं नाही. त्यावरती मीरा म्हणते, हो सासूबाई मला अगदी माहीत आहे, कारण बाबांनी घरचे कागदपत्र सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिले, हे तुम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्यामुळेच तुम्ही चिडला आहात ना माझ्यावर, असं म्हणून ती म्हणते, सासूबाई एकच मिनिट हा. तेव्हा ती लगेचच कपाट उघडते, कपाटाच्या लॉकर्समधून ते पेपर्स काढते. इकडे निरूपाच्या मनात मात्र आनंदाच्या अगदी उकळ्या फुटू लागतात, की बरं झालं आता हे सगळे पेपर्स ना मला मिळणार, या विचाराने तिचा आनंद अगदी द्विगुणित होतो. आणि मग ती लगेचच असं काही माहीत नसल्यासारखं नाटक करते, कारण मीरा तिच्याकडे ते पेपर्स घेऊन पाहत असते ना म्हणून. मीराच्या मनात आता काहीतरी येतं आणि मग मीरा तिच्याकडे पेपर्स देत म्हणते, सासूबाई या घरच्या कागदपत्रांवर फक्त आणि फक्त तुमचा हक्क आहे, त्यामुळे ना हे पेपर्स तुमच्याकडेच ठेवा, असं मीरा म्हणते. तेव्हा निरूपाला आता खूप आनंद होतो आणि ती ते पेपर्स घेणार, पण तेवढ्यात तिच्याच मनात काहीतरी येतं आणि ती हात पुन्हा मागे घेते आणि रागातच विचारते, काय ग तुला काय वाटलं, तू हे कागदपत्र मला देशील आणि मी ते घेईल आणि तू माझ्यावर उपकार करते म्हणून मी नाचेल का, असं वाटलं का तुला?
असं म्हणून आता निरूपा तिचाच अपमान करू लागते. अगं तुझा खरंच काही नेम नाही, कारण उद्या घरातील सर्वांना तूच सांगशील की सासूबाईने जबरदस्तीने माझ्याकडनं कागदपत्र घेतले म्हणून, आणि तुझ्याकडनं हे कागदपत्र घेणं म्हणजे माझाच इन्सल्ट आहे असं निरूपा मीराला सुनावते. आता तू बघतच राहा, एक दिवस असा येईल ना की आमचे हे म्हणजे सुधाकरराव तुझ्याकडनं हे कागदपत्र घेतील आणि लगेचच माझ्याकडे सोपवतील, माझ्याकडे सुपूर्त करतील. तेव्हा मीरा आता धक्क्यानेच म्हणते, अहो बाबांनी दिले काय आणि मी दिले काय, सगळं काही एकच आहे ना. अहो शेवटी हे कागदपत्र तुमच्याकडेच येणार आहेत ना. मग आता निरूपा रागातच म्हणते, ए बाई, ही समजूतदारपणाची नाटकं ना जरा तू बंदच कर. अगं ही कागदपत्र तुझ्या हातात आली म्हणून तू खुश झालीस ना. काय ग आमचे हे मला बोलत होते तेव्हा तुझ्या मनात खूप लाडू फुटत असतील ना. तेव्हा मीरा म्हणते, नाही हो सासूबाई, असं काहीच नाही. तेव्हा निरूपा म्हणते, बस कर, मला ना सगळं काही समजतं अगदी व्यवस्थित. आणि आता हा भोळा चेहरा करून माझ्यासमोर नाटकं करायची नाहीस तू. आता एक दिवस ना तुझे पंख मी छाटणार म्हणजे छाटणारच. आज त्या पनवतीला ढाल बनून नडतेस ना माझ्याशी, आणि उद्या तोच पनवती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे रडणार आहे. असं मोठ्या तोऱ्यातच निरूपाला म्हणते, काही सुद्धा शाप वगैरे देते आणि मग तेथून जाते. तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं. बिचारी त्या पेपर्सकडे बघतच राहते. त्यानंतर मीरा आता हार बनवत असते. त्याचवेळी आजी ह्या तेथे येतात आणि म्हणतात, मीरा अगं मी गणपतीच्या मंदिरात 21 दुर्वांचा घालायला जाणार आहे, नंतर भजन आहे आणि प्रसाद सुद्धा आहे, मग त्यामुळे यायला जरा उशीरच होईल असं आजी सांगतात. तेव्हा मीरा म्हणते, सांभाळून जा हा. आता नेमकं या दोघींचं हे बोलणं आहे ना ते अगदी भामटी निरूपा ऐकू लागते आणि तिच्या डोक्यात काहीतरी ट्यूब पेटते की मीराला आता त्रास द्यायचा. मग ती म्हणते की आता ही आहे आणि मी आहे, या फुलवालीचं आता खरंच काही खरं नाही. त्यानंतर रूममध्ये जाऊन कपड्यांची बादली घेऊन येत ती मीरासमोर ठेवते आणि म्हणते की यामध्ये माझी आणि यांची कपडे आहेत, ते धुवून टाक आणि मशीनला लावू नकोस हा, खराब होतील, हाताने धुवून टाक. तेव्हा मीरा म्हणते, हो चालेल, मी हातानेच धुते, एवढा हार होऊ द्या, मग मी लगेच धुवून काढते कपडे. तेव्हा निरूपा म्हणते, ए बाई, तो हार ठेव अगोदर बाजूला, घरच्या गणपतीला हवा आहे का नाही ना, आता बाहेरची ऑर्डर आहे ना, मग ती जरा नंतर कर, अगोदर कपडे धुवून घे, गणपतीच्या मिरवणुकीला पाहिजेत मला ही कपडे. तेव्हा मीरा म्हणते, ठीक आहे, लगेच धुते की मग. असं म्हणून लगेचच ती हार ओवायची आता ठेवते. तेवढ्यातच देविका पाय आपटत तेथे येते आणि लगेचच पंकजची कपडे त्या बादलीमध्ये अशी फेकते आणि म्हणते, ही पंकजची कपडे आहेत हा, हे सुद्धा धुवून टाक हा. तेव्हा मीरा आता रागाच्या भरात उठते आणि लगेचच देविकाकडे ती पंकजची कपडे देते आणि म्हणते की या पंक्याचे कपडे ना मी नाही धुणार. तेव्हा हे ऐकून आता देविका आणि निरूपाला प्रचंड धक्का बसतो. अरे पंकजची कपडेच काय, मी पंकजचं दुसरं कोणतंही काम करणार नाही असं मीरा तिला सांगते. आणि या अगोदर सुद्धा तुम्हाला खूप वेळा सांगितले की मी त्याचं कोणतंही काम नाही करू शकत. मग आता देविका म्हणते, तू रोज त्याच्यासाठी जेवण बनवतेस, नाश्ता बनवतेस, सेमच तर आहे की. आता मीरा म्हणते की मी घरच्यांसाठी जेवण बनवते आणि त्यामध्ये ना तो पंकज जेवतो, त्याच्यासाठी असं खास दुसरं काम मी कधी करत नाही आणि करणार सुद्धा नाही, हे अगोदर मी सुद्धा सांगितले, मग परत परत तरी कशाला सांगू. असं म्हणून मीरा सुद्धा आता बोलायची थांबत नाही. तेव्हा लगेचच आता निरूपा म्हणते, काय ग तू कोण समजतेस कोण ग स्वतःला, इकडे घर कामाला असतीस तर सगळे कपडे धुतले नसते का तू, मग आता असं समज ना की तू या घरामध्ये घर कामाला आहेस. मग आता मीरा म्हणते, नाही नाही, या घरची ना मी सून आहे, लक्षात ठेवा, आणि याच नात्याने ना मी सगळ्यांची कामं करत असते. पण जो माणूस आजपर्यंत फक्त सगळ्यांशी खोटं बोलत आलाय आणि खोटं खोटं वागत आलाय, सगळ्यांना त्याने फसवलंय, त्याचा कारभार, त्याची वृत्ती, त्याचं वागणं बोलणं चुकीचं आहे आणि त्याचं एक सुद्धा काम मी करणार नाही असं मीरा स्पष्टपणे दोघींना सांगते. तेव्हा लगेचच आता देविका म्हणते, ए मीरा, असं काही नाहीये, समजलं हा. मग आता मीरा म्हणते, तुला तसं वाटत असेल तो तुझा नवरा आहे, पण मला तर असंच वाटतंय, समजलं, आणि एवढंच असेल ना तर तुझ्या नवऱ्याचं काम तू कर हा. तेव्हा निरूपा तोंड वाकडं करते आणि विचारते, ए बाई, ती का करेल, अगं तिचं स्वतःचं पार्लर आहे आणि बिझी असते ती, आणि आपल्या घरातलंच हे काम आहे ना, नाहीतरी तू कुठे जातेस ग बाहेर कामाला तरी. आणि तुला मी फायनली सांगते की पंकज या घरचा मोठा मुलगा आहे, त्याचबरोबर शिकलेला सुद्धा आहे आणि तुला त्याला मान हा द्यावा लागणारच.
मग आता मीरा तरीही ऐकत नसते. ती म्हणते ठीक आहे, देविकाला नसेल करायचं ना तर नाही करू देत ना, आणि घरातल्यांपैकी बाकी कुणाचे कपडे धुवायचे असतील तर ते सांगा मला, मी कुठे नाही म्हणाले, पण पंकजची कामं मी कधीच करणार नाही असं मीरा स्पष्टपणे पुन्हा एकदा त्या दोघींच्या तोंडावर त्यांना सांगते. तेव्हा मीरा मात्र कुणाचंही ऐकत नसते. त्यामुळे आता निरूपाला टेन्शनच येतं. त्याचवेळी रिया तेथे येते आणि म्हणते, मीरा वहिनी ऐक ना, अगं हा ड्रेस ना मला खूप टाईट होतोय, जरा लूज करून देतेस का? तिकडे डबिंगला जाण्यासाठी ना जरा टाईटच व्हायला लागलाय. तेव्हा आनंदानेच मीरा ती जबाबदारी घेते. मग आता रिया लगेचच पाहते की त्या बादलीमध्ये खूप कपडे आहेत आणि लगेचच तिला एवढी कपडे सुद्धा धुवायची आहेत. मग रिया म्हणते, अरे बापरे, ऑलरेडी तुला एवढी कामं आहेत आणि आता मला सांग, तू हे सगळे कपडे एकटीने धुणार आहेस का? तेव्हा आता मीरा म्हणते, हो मीच धुणार आहे. मग आता मीराला पुढे काय बोलावं सुचत नाही. तेव्हा रिया विचारते, म्हणजे मॉम करणार आहेत का तुझी हेल्प? तेव्हा निरूपा तोंड वाकडं करते आणि विचारते, काय मी हेल्प आणि हिला मी का मदत करू? तेव्हा रिया म्हणते, दोघींनी मिळून केलं तर लवकर काम होईल ना म्हणून म्हटलं. मग त्यावेळी आता निरूपा मनात विचार करते, बापरे, या 50 तोळे रियाला हिची ना जास्तच काळजी आहे असं म्हणून ती त्या दोघींकडेही आता रागात बघू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रिया मीराला म्हणते, आम्ही बाहेर काम करतो म्हणून आम्हाला पैसे मिळतात, पण तू या घरामध्ये एवढं काम करते पण तुला नाही मिळत ग पैसे, आणि त्याचाच मोबदला म्हणून तू हे प्लीज ठेव असं म्हणून रिया मीराच्या हातात पैसे टेकवते. मग त्यानंतर मीराला खूपच वाईट वाटतं. मीरा ही रूममध्ये येऊन रडत असते. सत्या विचारतो, काय झालं? ती म्हणते, मी ही जी कामं केली ना त्याचा पगार मिळालाय मला. मग आता सत्या रागाच्या भरात बाहेर जातो आणि म्हणतो की माझी बायको काम सांभाळते सगळं घरातलं म्हणून तुम्ही सुखाने बाहेर जाऊन काम करू शकता. ज्या दिवशी माझी बायको पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पडेल त्या दिवशी बघा तुमची काय अवस्था होते. आणि पाहिजे असेल तर कॅलेंडर उघडा आणि त्यावर लिहून ठेवा, कारण तो दिवस ना लवकरच येणार आहे. आता सत्या मनातच विचार करतो, लवकरात लवकर मी तुझ्यासाठी खूप मोठं फुलांचं दुकान उघडून देणार आहे आणि तेथे तू स्वतः मालकीण असणार आहे. तर सत्या आता मीराचं फायनली हे स्वप्न पूर्ण करणार असतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.